बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागाचा बट्ट्याबोळ झाल्याचं पाहायला मिळतंय। मुलांच्या उच्च शिक्षणासाठी 2 शिक्षिकांनी गोरगरिबांची मुलं मात्र वाऱ्यावर सोडल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नेमकं काय घडलेलं आहे आपण या रिपोर्टमधून पाहूया। जिल्हा परिषद शाळेत रोजंदारीवर शिकवतायत शिक्षिका। लातूरमध्ये असलेल्या शिक्षिकांकडून देण्यात येतोय पगार। ग्रामीण भागातल्या मुलांच्या शिक्षणाशी सुरू आहे खेळ। महिला शिक्षिका पाठीशी घालणाऱ्यांवर काय कारवाई? चिखली तालुक्यात शेलूरच्या जिल्हा परिषदेत शिकणाऱ्या या मुलांना नेमकं काय शिकवलं जातंय याबाबतचा प्रश्न उपस्थित झालाय। या शाळेत शिकवणाऱ्या 2 शिक्षिका शाळेतच नाहीयेत, त्या लातूरमध्ये आहेत। मात्र त्यांच्या जागी त्यांनीच नेमणूक केलेल्या 2 रोजंदारीवरच्या शिक्षिका शिक्षण देत आहेत। ऐकून धक्का बसेल, मात्र हे वास्तव आहे। शेलूरच्या झेडपी शाळेतील 2 शिक्षिका अनेक महिन्यांपासून रजेवर। अर्चना बाहेकर, शीला बाहेकर या शिक्षिका बाल संगोपनाच्या रजेवर। लहान बाळासाठी संगोपनाची रजा, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी। शाळा सोडून लातूरमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षिका। दोन्ही शिक्षिकांनी शाळेत केली आहे 2 महिलांची नियुक्ती। 2 महिला 200 रुपये रोजंदारीवर शिकवतायत शाळेत। रोजंदारी शिक्षकांपैकी एकीचं शिक्षण D.Ed तर दुसरी पदवीधर। या रोजंदारीवर शिकवणाऱ्या महिलांना सरकारकडून मानधन मिळत नाहीये। आलिया मैडम, तुम्हें क्या पसंद है? याबाबत शाळेच्या व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांना विचारणा केली असता विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी हा पर्याय निवडल्याचं ते सांगतायत। या महिला शिक्षकांबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली तरी त्यावर तोडगा निघत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। याची कंप्लेंट आम्ही मुख्याध्यापक साहेबांना बऱ्याच वेळेस केली होती व त्यांना एवढी रजा का बरं मंजूर होती, पण सर बोलले ते आमच्या हातात काहीच नाही, ते वरूनच रजा मंजूर होती त्यांची। आणि आम्ही पालक लोकांनी सगळ्यांनी कंप्लेंटी करून सुद्धा इथं 8 वर्ग आहे आणि शिक्षक लोक 5,000 राहतात नेहमी। बऱ्याच मुलांचं नुकसान बी होऊन राहिलं शिक्षणाच्याबद्दल। आम्ही वरतं कंप्लेंट बी केली बा आम्ही शाळेला कुलूप लावून राहिलो। शाळेतल्या 2 शिक्षिका ह्या गैरहजर नाही आहेत, त्यांचा माझ्याकडं अर्जित रजा व बालसंगोपन रजेचा अर्ज माझ्याकडे प्राप्त झालेला आहे, तो मी वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेला। त्यांचं नुकसान होऊ नये आणि म्हणून दीर्घ रजेवर ह्या असल्यामुळे आम्ही आमच्या व्यवस्थापन समितीच्या म्हणजे मान्यतेने विना आर्थिक मोबदला या 2 स्वयंसेविका इथे तात्पुरत्या स्वरूपात शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना आम्ही शिकवण्याची परवानगी दिलेली आहे। लातूरमध्ये सुट्टीवर असलेल्या शिक्षिकांचा पगार कसा सुरू असू शकतो आणि त्या रोजंदारीवर परस्पर शिक्षिका कसा निर्णय घेऊ शकतात असा संतप्त सवाल आता विचारण्यात येतोय। याबाबत पुढारी न्यूजनं गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाईचं सवयीचं उत्तर मिळालं। ज्या 2 शिक्षिका आहेत त्या बालसंगोपन रजेवर आहेत आणि बालसंगोपन रजेचा शासन निर्णयानुसार त्या रजेवर गेलेले आहेत। त्यांचे रजेचे प्रस्ताव आपण जिल्हा कार्यालयाला पाठवलेले आहेत। चौकशीमध्ये जर दोषी जर आढळल्या तर निश्चित नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल। जिल्हा कार्यालयाशी मार्गदर्शन मागून त्याच्यावर निश्चित कार्यवाही केली जाईल। शिक्षण विभागात सुरू असलेला अनागोंदी कारभार या निमित्तानं पुढे आलाय। शिक्षिकांच्या मुलांचं आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेऊन गाव स्तरावर हा निर्णय घेण्यात आल्याचंही सांगण्यात येतं। मात्र या निमित्तानं सरकारनं दिलेल्या रजेचा शिक्षकांकडून कसा गैरफायदा घेतला जातो हे समोर आलंय। आता या महिला शिक्षिकांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहावं लागणार आहे। संदीप वानखेडे, पुढारी न्यूज, बुलढाणा।